हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल असून काहींची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे. असं असतानाच सत्ताधारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो सनदे यांनी वडिलांच्या नावावर एक नळ जोडणी असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून थेट मुख्य जलवाहिनीवरून आणखी एक नळ जोडणी घेतल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी निदर्शनं केली. नळ जोडणीबाबतच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीच्या कराच्या मागणी रजिस्टर नमुना नंबर 9 मध्ये बाबासाहेब शहाबुद्दीन सनदे यांच्या नावापुढे असणाऱ्या नोंदींमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीमध्ये सुद्धा खाडाखोड करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, पृथ्वीराज जामदार, प्रवीण यादव यांनी ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुल्लानी यांच्याकडे लेखी तक्रार केली. ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांनी पोलीस पाटलांसह प्रत्यक्ष पाहणी केली असता सनदे यांनी मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेतल्याचं स्पष्ट झालं. पाहणीवेळी ग्रामपंचायत अधिकारी सनदे यांनी ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांच्याशी वाद घातला. ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांनी कारवाईबाबत वरिष्ठांकडून अभिप्राय मागवलाय. ग्रामपंचायत दप्तरातील खाडाखोडबाबत कर्मचाऱ्यांना नोटीस काढून त्यांचाही खुलासा मागवण्यात आलाय. पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपण खाडाखोड केली नसल्याचा खुलासा केला असून मग ग्रामपंचायतमधील दप्तर कुणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. ग्रामपंचायत समोरील निदर्शनांमध्ये BM माने, अशोक पाटील, चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम पाटील, अमोल कोळी, रुपाली कोळी, शिवाजी माने, कुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.